मी तुमचा सहप्रवासी. आपण सर्वजण PMPML या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत याबद्दल हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. हे आपण करत असताना ही एक देशसेवा आहे, ही शहराची सेवा आहे. कारण आपण आपले वैयक्तिक वाहन आणत नाही, त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण आणि देशाचा इंधनाचा भार आपण कमी करत आहोत. या व्यवस्थेचे मालक आपण आहोत, त्यामुळे आपल्याला हक्क आहेत, आपल्याला कर्तव्य आहे. ही सेवा अत्यंत माफक दरात असावी किंवा मोफत असावी, हा हक्क आजपासून PMPL प्रशासनाच्या कृपेमुळे आपला ठरवलेला आहे, फिरवलेला आहे. आज PMPL प्रशासनाने अन्यायकारक आणि बेकायदेशीर जी भाड्यावर केलेली आहे, त्याचा प्रचंड त्रास तर तुम्हाला आणि मला होणार आहे. मी ज्या रेग्युलर प्रवासासाठी आता 15 रुपये मोजायला हवे होते, त्यात मी येताना 30 रुपये मोजलेले आहेत. 40 रुपयाचा पास 70 रुपये झालेला आहे. 900 रुपयाचा पास 1500 रुपये झालेला आहे. 80 किलोमीटरचा स्टेज तुम्हाला कुणी करायला सांगितले मला माहीत नाही, कोण तज्ज्ञ आहेत. शहराची ही 10-50 किलोमीटरपेक्षा जास्त नसावी, कारण ही अर्बन सेवा आहे, नागरी सेवा आहे, शहरासाठी सीमित असली पाहिजे. पण कुणीतरी ते 80 किलोमीटरची का केली, हा एक मोठा तज्ज्ञ विषय आहे. दुर्दैवाने RTA म्हणजे जे कुणी जिल्हाधिकारी असतात, रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने प्रवाशांच्या संस्थांशी बोलणी करून त्यांची बाजू ऐकून न घेता त्याला भाड्यावर दिलेली मान्यता दिलेली, हेही चुकीचं आहे. हा तुमची आणि माझी बाजू कोणी मांडताय का? आता तरी कोणी दिसत नाही. आम आदमी पक्षाने फक्त त्याचा निषेध केलेला आहे. आता जाहीररित्या आमच्या समारंभामध्ये काही पक्षांनी निषेध केलेला आहे, ते उद्या तुम्हाला पेपरमध्ये समजेल. पण ही वैयक्तिक बाजू आपण मांडावी. PMP प्रवासी मंच म्हणून आम्ही ही बाजू मांडतो. PMP प्रवासी मंच म्हणून ही व्यवस्था भरवशाची असावी, सक्षम असावी, सुरक्षित असावी, स्वस्त मोफत असावी, यासाठी आम्ही काम करतो. आणि आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वजण आमच्यासाठी काम करा. आमच्यासाठी काम करताना तुम्हाला कुठली फी नाही, कुठलाही धोंडा देऊन खळगट्या करायला चालणार नाही, कुठलाही झेंडा घेऊन बोंबावून त्याला बोलवणार. तुम्हाला एकच सांगणार, तुम्ही तुमचे हक्क मागा. आणि त्यासाठी आपल्या बसच्या तिकिटावर जे नंबर लिहिलेले आहेत त्याचा वापर करा. पहिला नंबर आहे, शेवटची लाईन 9881 49 55 89, तिथं पण लिहिलेलं आहे बसच्या. complaints@pmpml.org तुम्ही ईमेल करू शकता. त्याशिवाय 020 24 54 54 54 हा जो नंबर आहे तो तुम्हाला सकाळी 6 ते रात्री 10 365 दिवस अवेलेबल आहे. आपल्या कामाच्या टॅक्सच्या पैशातून बऱ्याच सुविधा